आदरणीय गटविकास अधिकारी हेमचंद्र वानखेडे साहेब हे आपल्या प्रशिक्षणाला भेट द्यायला आले आहे। आपल्या मुलाच्या वतीने आपण त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करू। अतिशय कामाचा व्याप असून शिक्षकांना जे एक तात्कालिक काम आलं त्याचं जे बॉदरेशन आलं ते बॉदरेशन दूर करण्यासाठी साहेब स्वतःहून म्हणे मी मानकरसर प्रशिक्षणाला भेट द्यायला येतो आणि त्यांच्या अतिशय व्यस्त शेड्यूलमधून त्यांनी वेळ काढून साहेब इथे आले आणि साहेबांची इच्छा आहे की आपल्याशी ते हितगुज करणार आहे। आदरणीय साहेबांना अशी मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। आता तुमचा 3 दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम होता। 5 दिवसाच्या कार्यक्रमात जे काही आता तसं तर सगळे सिनियर मोस्ट दिसत आहे, बऱ्यापैकी तुमचं आधी प्रशिक्षण झालेलं आहे, पण माणूस हा आयुष्यभर शिकतच असतो। तुम्हाला जे आता 5 दिवसात जे ट्रेनिंग मिळालं त्याचा निश्चितच तुम्हाला तुमच्या भविष्यात जे शालेय शिक्षण करताना येईल त्याच्यात उपयोग होईल अशी मी निश्चितच आशा करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो। बसून द्या सर। आपल्या या मुलाला आदरणीय गटविकास अधिकारी हेमचंद्र वानखेडे साहेब हे शुभेच्छा भेटायला आले आहे। आपल्या मुलाच्या वतीने आपण त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून धावपळीचं शेड्यूल असताना सुद्धा साहेबांनी अशी इच्छा व्यक्त केली की मी 1 दिवस तरी घेईन आणि आज निश्चित साहेबांनी वेळात वेळ काढून आपल्या प्रशिक्षणाला भेट दिली। आदरणीय साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन। आपले सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनी, तुमचे 5 दिवसाचं प्रशिक्षण होतं, तरी पण बऱ्यापैकी सिनियर लोक दिसत आहेत, म्हणजे तुम्ही प्रशिक्षित आहेच पण तरी पण आपल्याला आयुष्यभर प्रशिक्षणाची गरज असते। मला असं वाटतं तुमच्या 5 दिवसाच्या प्रशिक्षणात तुम्ही जे शिकला ते तुमच्या भविष्यातल्या शालेय जीवनात विद्यार्थ्यांना शिकवताना तुमच्या निश्चितच उपयोगात येईल अशी मी आशा करतो। तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो पुढील शिक्षण। आणि काय याचं चालू होतं सर? गटकार्य होतं, आता कोणता आधार चालू सध्या काही विषय विज्ञान घेतला होता एका गटाने आणि त्याचं सादरीकरण टीम केलेलं आहे। शब्द आधारित मूल्यांकनामध्ये प्रश्न वगैरे कशी करायची अध्ययन निष्पत्तीवर आधारित त्याचं गटकार्य होतं, त्याचं सादरीकरण।